अरे आशिफ होती भाई, अशी भारी फिलिंग होती आशिफ ते वटकेश्वर हा. तर जय महाराष्ट्र पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आमच्या दोघांची पण तोंड अशी एकदम सुजल्यासारखी दिसतात आहे, कारण आम्ही आता जस्ट उठलोय. आत्ता वाजलेले आहेत बरोबर 6:15 वाजलेले आहेत. आणि आमचं नाशिकचं शूट तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं, नाशिकचं शूट आता संपलेलं आहे. पण नाशिकमध्ये पण मी एकदम सगळीकडे पत्रिका वाटल्या. जेवढे सगळेजण जवळचे आहेत, ज्यांना ज्याकडे जायला जमलं त्यांच्याकडे पत्रिका पाठवली पण आहे, कारण खूप एका ठिकाणीच खूप वेळ लागत होता. बट ह्या व्लॉगमध्ये आपण अशा एका माणसाला पत्रिका देणार आहे जी मला द्यायचीच होती, ज्याच्यासाठी मी थांबलो होतो. आणि त्यामुळे हा व्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. आपण ही पत्रिका मुंबईला चाललेलो आहोत, दादरला, शिवाजी पार्कच्या इथे राजसाहेब ठाकरे यांना पत्रिका देण्यासाठी चाललेलं आहे. आणि त्यामुळे आता हा व्लॉग स्टार्ट केलेला आहे. पॅकिंग वगैरे करून झालेलं आहे. आम्हाला 4 तास दाखवते, आम्हाला 11ची वेळ दिलेली आहे, 4 तास दाखवते. आणि आम्ही राजसाहेबांसाठी छोटंसं एक गिफ्ट पण असं पॅक केलेलं आहे पत्रिकेसोबत, तर ते पण बघा आता पुढे दाखवतो. पण पहिलं इथनं निघावं लागेल लगेच, कारण आम्हाला लेट होईल. चला लगेच. अरे बापरे, काय अवस्था झाली आहे केसांची. तर आता आम्ही ऑलमोस्ट मुंबईपर्यंत पोचलो आहे. नाही, आम्ही ठाण्यात आहे वाटतं. हां, आम्ही ठाण्यात आहे. आणि 1 तासाभरात आम्ही दादरला पोचू. आणि हे गिफ्ट आहे ते जे मला तुम्हाला दाखवायचं होतं, की ह्याच्यामध्ये मी बऱ्याचशा नाशिकच्या काही फेमस गोष्टी घेतलेल्या आहेत. फेमस गोष्टी म्हणजे स्वीट्समध्ये जे लोकांना तिथे आवडतं. मला तर माहीत नाही, मी तिकडनं विचारून मग असं पॅक करायला लावलं पूर्णपणे. आणि मग त्याच्यात बरेचसे स्वीट्स आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, काही अजून काहीतरी 2-3 अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या मला लक्षात पण नाही. पण मी पॅक करून आता राजसाहेबांसाठी घेऊन चाललेलो आहे. आता गाडी चालून जाम दमलो आहे मी. आम्ही 2 मिनटं खाली गेला, आम्ही चहा वगैरे घेणार आहे तर थोडंसं. बट वेळेत पोचलं पाहिजे आता, जी आपल्याला वेळ दिली आहे त्याच्यातच. तर लेट्स सी आता हा ब्लॉग कसा होतोय, आय डोंट नो, बट मजा येईल. चला भेटूयात. आता ऑलमोस्ट आम्ही पोचलो इथे. आता आप्पा पण येत होते, तर मी आता आप्पांची वाट बघतोय, मी आणि आब्या. पहिलं तिथे जाऊ आणि मग बघू कसं काय होते. पण जे काय होईल ते ब्लॉगमध्ये घ्यायचं ट्राय करू आपण. तर येस, तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि कंटिन्यू करा ब्लॉग. मोठा हॅम्पर घेऊन चालले जाऊ. एक माय डंबेल मारून एवढं चढ आहे भाऊ, एवढं चढ आहे.
खत्री एकदम. अरे अशी फाट होती भाई, अशी भारी फिलिंग होते. अशी शेर आ हा 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 लय भारी होती. अरे तुला काय सांगू मी, काय सांगू, लय भारी वाटत होतं. राज साहेबांना भेटल्यानंतर ठीक आहे. फर्स्ट फिलिंग अशीच असते. बाय, आपण ब्लॉग थांबा जरा, चालू गाडी आहे. थांबून बोलू 2 मिनिटं. बोल भावा, फर्स्ट माझे- टाइम बघितल्यानंतर तो हा. ऑरा कसा आहे तो. त्यांचा रुतबा एवढा कडक आहे ना, म्हणजे मी लिटरली सांगू शकत नाही. मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम भेटतो, आदित्यने भेटलेलं आहे असं. तर मी जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो ना, आज ते माझ्या डोळ्यांसमोर होते आणि मी असं शिवर करत होतो ना, अशी फाट होती माझी जाम. बट काय कडक माणूस आहे यार, खतरनाक एकदम. आता पोलीसवाल्यांनी पकडले, युटर्न मारून. तर आम्हाला पोलिसांनी अडवलेलं मस्त. पण पोलीस चांगला होता काय रे भाऊ. आम्हाला कळलं नाही, मला मॅपनी दाखवलं सरळ, पण ती नो एंट्री होती. पण मग तरी त्या पोलिसांनी समजवलं की इथं नाही, असं नाही, इकडून जा. एकदम नाही तर इमानदार. असं लगेच फाईन वगैरे असं काही केलं नाही. खूप भारी पोलीसवाले होते, ट्रॅफिकवाले होते. बेस्ट. सो एक्सपिरियन्स बेस्ट. खतरनाक एक्सपिरियन्स एकदम भारी एकदम. मी फर्स्ट टाइम जेव्हा भेटलो होतो, मी लहान होतो त्यावेळेस, जरा बराच लहान होतो, जरा पण नाही. त्यावेळेस मला पण तसंच वाटलं होतं एकदम, की या माणसाचा ॲटिट्यूड, या माणसाचा ऑरा, या माणसाचा बोलण्याची पद्धत आणि बऱ्याच गोष्टी अशा एकदमच डिफरंट आहेत. त्यामुळे ते लहानपणापासून माझा फेवरेट पॉलिटिकल लीडर आहे. खतरनाक एकदम. काय बोलू तुम्ही काय आम्ही बोलतो? आम्ही आता शांत झालाय, पण तुम्ही मगाशी बघितलं ना कसा एक्साइट झाला होता. तर ऍक्च्युली आहे तसं. आणि मेन म्हणजे एक भारी गोष्ट अशी झाली की मला आप्पा बोलले की त्यांनी डोक्यात ठेवलेलं आहे 27चं, तर ते पूर्ण प्रयत्न करणार येण्याचं. आणि मी पण आग्रह केला की प्लीज वेळ काढून थोडा वेळ नक्की या, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होईल ती. तर लेट्स सी, बघू काय होते. आता लग्नाची तयारी चालू आहे. मी हा व्लॉग ऍक्च्युली इथेच एंड करतोय, कारण दुसरा व्लॉग घेणार आहे मी आता. कारण हा लगेच पोस्ट करावा लागेल मला, परत तो लेट होऊन जातो. आणि आज पण मी व्लॉग काढणार आहे, तर ते दोन्ही फुटेज घेऊन मग एडिट करून खूप लेट होऊन जातो. त्यामुळे हा व्लॉग मी थोडा छोटा ठेवतोय आणि लगेच पोस्ट करून टाकतोय. आणि ह्याच्यानंतर मी चाललोय बनीकडे केळवण पण आणि पत्रिका द्यायला पण चाललेलो आहे. तर तो व्लॉग दुसरा असेल आपला. बट ठीक आहे, हा व्लॉग ह्या नोटवरच एंड करूयात. तुम्हाला व्लॉग कसा वाटला आणि अजून काय तुम्हाला सजेस्ट करायचं असेल मला माझ्या लग्नाला धरून, किंवा जे इन्स्टा लाईव्ह करू का यूट्यूब लाईव्ह करू, याबद्दल पण तुम्हाला काय सजेस्ट करायचं असेल, किंवा प्रॉपर ब्लॉग्सच करू लग्नाच्या दिवशी, तर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर 2 लाख करून टाका. बाय गाईज. बाय बाय. थँक्यू सो मच.